श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचे स्वामी कृपा या चॅनल मध्ये स्वागत आहे. तुमचा हा आजचा दिवस सुखाचा, समाधानाचा आणि आनंदाचा जाऊ अशी मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी मी तुम्हाला एक छोटासा प्रश्न विचारते. तुम्ही रोज देवघरात दिवा लावता का? आणि जर लावत असाल तर त्यात दिवा लावताना त्यामध्ये अशी कोणती एक छोटीशी वस्तू टाकली तर घरात सकारात्मक वातावरण निर्माण होऊ शकते, मनाला शांतता मिळू शकते आणि संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्यासाठी आपण देवाकडे प्रार्थना करू शकतो. हे तुम्हाला माहित आहे का? अनेक जण म्हणतात की आमच्या घरात सतत कोणीतरी आजारी असतं, औषधं सुरूच असतात, घरात उत्साह राहत नाही, छोट्या छोट्या गोष्टींवरून तणाव निर्माण होतो, मन कायम अस्वस्थ राहतं. अशा वेळी प्रत्येक जण देवाकडे एकच प्रार्थना करतो की देवा, आमच्या घरावर तुझी कृपा राहू दे, आमच्या कुटुंबाला सुख शांती आणि उत्तम आरोग्य दे. तर आज आपण ज्या उपायाबद्दल बोलणार आहोत तो कोणताही जादुई किंवा चमत्कारी दावा नाही. हा आपल्या संस्कृतीत श्रद्धेने केला जाणारा एक धार्मिक आणि प्रतिकात्मक उपाय आहे. या उपायाचा उद्देश म्हणजे देवाचे स्मरण करणे, घरात सकारात्मकता वाढवणे आणि रोज काही क्षण शांतपणे प्रार्थनेत घालवणे. लक्षात ठेवा, श्रद्धा आपल्याला मानसिक बळ देते आणि मानसिक बळामुळे जीवनातील अनेक संकटांना सामोरं जाण्याची शक्ती मिळते. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण मी शेवटी तुम्हाला दिव्यात कोणती वस्तू ठेवावी, ती कशी ठेवावी, कोणत्या वेळी दिवा लावावा, कोणती काळजी घ्यावी हे सगळं सांगणार आहे. आपल्या भारतीय संस्कृतीत दिव्याला केवळ प्रकाश देणारं साधन मानलं जात नाही. दिवा म्हणजे मंगलतेचे प्रतीक, ज्ञानाचं प्रतीक, आशेचं प्रतीक आणि ईश्वराच्या कृपेचं प्रतीक मानलं जातं. म्हणूनच प्रत्येक शुभ कार्याची सुरुवात दीप प्रज्वलनाने केली जाते. घरात सकाळी आणि संध्याकाळी दिवा लावण्याची परंपरा शेकडो वर्षांपासून चालत आलेली आहे. जेव्हा देवघरात दिवा प्रज्वलित होतो तेव्हा फक्त त्या जागेतच नाही तर आपल्या मनातही एक वेगळाच प्रकाश निर्माण होतो. दिव्याची शांत ज्योत आपल्याला संयम, श्रद्धा आणि सकारात्मक विचारांची आठवण करून देते. काही क्षण देवासमोर शांत बसल्यावर मनातील अस्वस्थता कमी होते आणि दिवसातील ताण हलका झाल्यासारखा वाटतो. अशा धावपळीच्या जीवनात प्रत्येक माणूस कोणत्या ना कोणत्या चिंतेत जगत आहे. कोणाला नोकरीची चिंता आहे, कोणाला व्यवसायाची, कोणाला मुलांच्या शिक्षणाची, तर कोणाला घरातील व्यक्तींच्या आरोग्याची चिंता आहे. अशा परिस्थितीत रोज काही मिनिटे देवाचे स्मरण करणे, दिवा लावणे आणि मनापासून प्रार्थना करणे हा स्वतःला शांत ठेवण्याचा एक सुंदर मार्ग ठरू शकतो. आपल्या घरातील मोठी माणसं नेहमी सांगायची, देवघरातला दिवा कधी विझू देऊ नका, रोज श्रद्धेने दिवा लावा. त्यामागे फक्त धार्मिक भावना नाही तर घरात नियमितता, स्वच्छता, शिस्त आणि देवाविषयी कृतज्ञता टिकून राहावी हा देखील सुंदर विचार होता. अनेक घरांमध्ये दिवा लावताना काही पारंपरिक गोष्टी केल्या जातात. काही जण तुपाचा दिवा लावतात, काही जण तिळाच्या तेलाचा दिवा लावतात, काही जण देवाला फुलं अर्पण करतात, तर काही जण दिवा लावताना मंत्र म्हणतात. या सर्व गोष्टींचा मुख्य हेतू एकच असतो, तो म्हणजे देवाचे स्मरण करून मन पवित्र ठेवणे. आज आपण ज्या एका छोट्याशा वस्तूबद्दल बोलणार आहोत ती वस्तू म्हणजे तांदळाचा एक छोटासा दाणा. काही परंपरांमध्ये तिळाचा एक छोटासा दाणा अनेक कुटुंबांमध्ये ही परंपरा श्रद्धेने पाळली जाते. हा दाणा कोणताही चमत्कार घडवतो असा दावा नाही, तर तो अन्न, समृद्ध, कृतज्ञता आणि आरोग्याची प्रार्थनेचे सुंदर प्रतीक मानला जातो. पुढच्या भागात आपण जाणून घेणार आहोत की दिव्यात तांदळाचा किंवा तिळाचा एक छोटासा दाणा का ठेवला जातो, त्यामागील तो आध्यात्मिक अर्थ काय आहे, तो योग्य पद्धतीने कसा ठेवायचा, ही परंपरा श्रद्धेने कशी पाळायची. त्यामुळे हा व्हिडिओ अजिबात स्किप करू नका आणि शेवटपर्यंत नक्की पहा. आता सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे दिव्यात तांदळाचा एक छोटासा दाणा किंवा काही परंपरांमध्ये तिळाचा एक छोटासा दाणा का ठेवला जातो. या मागचा अर्थ समजून घेतला तर ही कृती केवळ परंपरा न राहता श्रद्धेने केलेली साधना बनते. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये तांदूळ म्हणजे अन्न, समृद्धी, समाधान आणि पूर्णत्वाचं प्रतीक मानलं जातं. कोणतंही शुभ कार्य असो, पूजा असो, विवाह असो किंवा एखादा मंगल प्रसंग असो,
तांदळाला नेहमीच विशेष स्थान दिलं जातं, कारण अन्न म्हणजे जीवन आणि अन्नाचा आदर म्हणजे परमेश्वराच्या कृपेचा आदर, असे आपल्या संस्कृतीत मानलं जातं. दिवा म्हणजे प्रकाश, ज्ञान, आशा आणि सकारात्मकतेचं प्रतीक. जेव्हा आपण श्रद्धेने दिवा लावतो आणि त्यात तांदळाचा एक छोटासा दाणा अर्पण करतो, तेव्हा त्याचा भाव असा असतो की हे परमेश्वरा, आमच्या घरात अन्नाची कधीही कमतरता भासू देऊ नकोस. आमच्या कुटुंबाला निरोगी ठेव. आमच्या घरात सुख, समाधान आणि आनंद कायम राहू दे. अनेक ठिकाणी तांदळाऐवजी तिळाचाही उपयोग केला जातो. तिळाला देखील आपल्या धार्मिक परंपरेत पवित्र मानलं जातं. म्हणून तुमच्या घरातील परंपरेनुसार तांदूळ किंवा तीळ यापैकी जे योग्य मानलं जात असेल तर ते श्रद्धेने तुम्ही वापरू शकता. परंपरा वेगळ्या असू शकतात, पण त्यामागील भावना एकच असते, ती म्हणजे देवाप्रती कृतज्ञता. काही ठिकाणी दिव्यात हळदीचा छोटासा तुकडा ठेवण्याची प्रथा आहे. हळद ही शुभतेची आणि मंगलतेचे प्रतीक मानले जाते. काही जण तुळशीचे छोटेसे पान अर्पण करतात, मात्र प्रत्येक घराची परंपरा वेगळी असते. त्यामुळे आपल्या घरातील ज्येष्ठ व्यक्ती किंवा गुरुजनांनी सांगितलेल्या पद्धतीनेच पूजा करणे अधिक योग्य ठरते. लक्षात ठेवा, कोणतीही वस्तू स्वतःहून चमत्कार घडवत नाही. चमत्कार घडतो तो आपल्या श्रद्धेचा, सातत्याचा आणि देवावरील विश्वासाचा. जर मनात श्रद्धाच नसेल तर कितीही उपाय केले तरी त्याचा खरा आनंद मिळत नाही. पण मनापासून केलेली छोटीशी प्रार्थना ही मनाला मोठा आधार देऊ शकते. आता हा उपाय कसा करायचा आहे ते अगदी सोप्या पद्धतीने जाणून घेऊया. सर्वप्रथम शक्य असेल तर सकाळी स्नान करून किंवा संध्याकाळी देवपूजेच्या आधी देवघर स्वच्छ करा. देवघर स्वच्छ असेल तर मनालाही प्रसन्न वाटतं. देवासमोर स्वच्छ वातावरण ठेवावे ही देखील एक प्रकारची सेवा आहे. त्यानंतर स्वच्छ दिवा घ्या. शक्य असल्यास तुपाचा दिवा लावा. जर तूप उपलब्ध नसेल तर आपल्या परंपरेनुसार तिळाचं तेल किंवा इतर पूजेसाठी वापरणारं तेल तुम्ही वापरू शकता. दिव्यामध्ये वात व्यवस्थित ठेवा. त्यानंतर श्रद्धेने तांदळाचा एक छोटासा दाणा किंवा तुमच्या परंपरेनुसार तिळाचा एक दाणा अर्पण करा. ही कृती करताना मनात कोणताही अहंकार नसावा, फक्त देवाचे स्मरण असावे. यानंतर शांतपणे दिवा प्रज्वलित करावा. दिवा लावल्यानंतर लगेच उठून जाऊ नका. 2 मिनिटे शांत त्या ज्योतीकडे, दिव्याच्या ज्योतीकडे पहा. मन स्थिर करा. दिवसातील चांगल्या गोष्टींसाठी देवाचे आभार माना आणि पुढील दिवस अधिक चांगला जावो अशी प्रार्थना करा. अनेकांना प्रश्न पडतो की हा उपाय किती दिवस करावा. तर श्रद्धेला दिवसांची मर्यादा नसते, पण नियमितता महत्वाची असते. काही जण 21 दिवस करतात, काही जण 41 दिवस करतात, तर काही कुटुंबांमध्ये हा नियम आयुष्यभर पाळला जातो. सातत्याने देवाचे स्मरण करणे ही सर्वात मोठी साधना आहे. यासोबतच एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, देवपूजा करत असताना घरातील वातावरण प्रेमळ ठेवा. राग, भांडण, कटू शब्द आणि द्वेष यापासून शक्य तितके दूर राहण्याचा प्रयत्न करा. कारण फक्त दिवा लावून उपयोग नाही, तर आपल्या वागण्यातही प्रकाश आला पाहिजे. देवाला सर्वात जास्त प्रिय असतं ती स्वच्छ मनाची भावना. तर आता या परंपरेमागील आध्यात्मिक संदेश समजून घेऊया. आपल्या संतांनी नेहमी सांगितले आहे की देवाला मोठमोठा नैवेद्य, महागड्या वस्तू किंवा दिखाऊपणा पूजा अपेक्षित नसते. परमेश्वराला सर्वात प्रिय असते ती म्हणजे भक्ताच्या मनातील निष्कट श्रद्धा, प्रेम आणि विश्वास. म्हणूनच अनेक संत म्हणतात की भाव असेल तर अगदी छोटंसं अर्पणही देव आनंदाने स्वीकारतो. दिवा लावताना आपण तांदळाचा एक छोटासा दाणा किंवा आपल्या परंपरेनुसार तीळ अर्पण करतो, तेव्हा त्यामागील भाव असा असतो की हे देवा, आमच्या घरात अन्नाची, आरोग्याची आणि आनंदाची कधीही कमतरता भासू देऊ नकोस. आमच्या घरात प्रेम राहू दे, आपुलकी राहू दे आणि तुझी कृपा सदैव आमच्यावर राहू दे. ही प्रार्थना मनापासून केली तर मनाला एक वेगळंच समाधान मिळतं. आपल्या घरातील ज्येष्ठ मंडळी नेहमी सांगायची की ज्या घरात सकाळ संध्याकाळ देवाचं नामस्मरण होतं, दिवा लावला जातो आणि कुटुंबातील सदस्य एकमेकांशी प्रेमाने वागतात, त्या घरात सकारात्मक वातावरण निर्माण होतं. कारण देवपूजेचा खरा अर्थ फक्त दिवा लावणं नसून मनातील अंधार दूर करणं हा आहे. तर एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, या व्हिडिओचे शीर्षक आहे घरात आजार पण राहणार नाही. पण याचा अर्थ असा नाही की हा उपाय कोणत्याही आजारावर उपचार आहे. आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी योग्य आहार, नियमित व्यायाम, पुरेशी झोप, स्वच्छता आणि वेळेवर वैद्यकीय उपचार घेणे अत्यंत आवश्यक आहे.
हा उपाय श्रद्धेचा आहे, वैद्यकीय उपचारांचा पर्याय नाही. देवावर विश्वास ठेवताना डॉक्टरांनी दिलेला सल्लाही तितका श्रद्धेने पाळणं महत्वाचं आहे. दिवा लावताना काही छोट्या गोष्टींची काळजी घेणेही आवश्यक आहे. दिवा नेहमी सुरक्षित ठिकाणी ठेवावा, तो पडणार नाही किंवा लहान मुलांच्या हाताला लागणार नाही याची काळजी घ्यावी. ज्वलनशील वस्तू दिव्याजवळ ठेवू नका. पूजा झाल्यानंतर दिव्याकडे दुर्लक्ष करू नका. श्रद्धेबरोबरच सुरक्षितता ही तितकीच महत्वाची आहे. दिव्यात वापरणारे तूप, तेल, तांदूळ किंवा इतर पूजेच्या वस्तू स्वच्छ आणि शुद्ध असाव्यात. देवाला अर्पण करताना स्वच्छतेला विशेष महत्व आहे. देवघरही नियमित स्वच्छ ठेवा. स्वच्छ वातावरणात पूजा केली की मन अधिक एकाग्र होते. आता एक छोटीशी प्रेरणादायी गोष्ट सांगते. एका गावात एक वृद्ध आजी राहत होत्या. त्यांची आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नव्हती. मोठी पूजा करण्याची त्यांच्याकडे क्षमताही नव्हती. पण त्या रोज सकाळी उठून देवघर स्वच्छ करायच्या, छोटासा तुपाचा दिवा लावायच्या आणि श्रद्धेने एक तांदळाचा दाणा अर्पण करून म्हणायच्या, स्वामी, माझ्या घरावर तुमची कृपा कायम राहू द्या. माझ्या कुटुंबाला निरोगी ठेवा आणि आम्हाला सद्बुद्धी द्या. असं करत करत अनेक वर्षे गेली. त्यांच्या घरी मोठी श्रीमंती आली की नाही हे कोणालाच माहित नाही. पण त्या गावातील प्रत्येक जण एक गोष्ट नक्की म्हणायचा की त्या आजींच्या चेहऱ्यावर कायम समाधान होतं आणि त्यांच्या घरात प्रेम होतं, आपुलकी होती आणि देवावरील आढळ विश्वास होता. यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की खरी समृद्धी म्हणजे केवळ पैसा नसतो, तर मनशांती, प्रेम, समाधान आणि श्रद्धा ही जीवनातील सर्वात मोठी संपत्ती आहे. म्हणून आजपासून तुम्हीही रोज श्रद्धेने दिवा लावा. तुमच्या घरातील परंपरेनुसार योग्य असेल तर तांदळाचा किंवा तिळाचा एक छोटासा दाणा अर्पण करा. देवाचे नामस्मरण करा. कुटुंबातील सर्वांच्या आरोग्यासाठी आणि सुखा समाधानासाठी प्रार्थना करा. कारण ही प्रार्थना नेहमीच मनाला बळ देते आणि श्रद्धा माणसाला संकटाशी लढण्याची ताकद देते. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर एक लाईक, एक हाईप नक्की द्या आणि इतर तुमच्या प्रियजनांबरोबर हा व्हिडिओ शेअर करा. तुमच्या कुटुंबियांबरोबर, मित्रजनांबरोबर शेअर करा, म्हणजे त्यांनाही ही माहिती उपयुक्त ठरेल. तर पुन्हा भेटूया अशाच नवीन आध्यात्मिक माहिती घेऊन नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.